नमस्कार मंडळी, मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण मस्त गावरान पद्धतीने सांबार बनवणार आहे। कारण की आपण इडली बनवतो, डोसा बनवतो, अप्पे बनवतो, पण सांबार आपण परफेक्ट बनवत नाही। तर बघा, आज आपण मस्त इथे सांबार बनवूया। त्यासाठी मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। सगळ्यात आधी आपल्याला डाळीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, कारण की आपण विकतची डाळ यूज करत आहे। तुमच्या घरची डाळ असेल तर तुम्ही ते सुद्धा यूज करू शकता। तर मंडळी, सगळ्यात आधी आपण धुवून घ्यायचं आणि ज्या वाटीने आपण डाळ घेतली त्या वाटीने 2 वाटी आपण यात पाणी टाकूया। कारण की आपल्याला थोडंसं पतलं वरण पाहिजे, त्यामुळे आपण यात 2 वाटी पाणी टाकून घेऊया। सोबतच थोडीशी हळद टाकूया आणि सोबतच थोडंसं 1 चम्मच तेल सुद्धा टाकू आणि मीठ सुद्धा टाकून घेऊ। घरची डाळ असेल, लवकर शिजत नसेल तर तुम्ही मीठ नंतर ॲड करा, पण मी विकतची डाळ वापरत आहे। ही डाळ लवकर शिजते, 1 ते 2 शिट्टीत होऊन जाते, त्यामुळे मी याच ठिकाणी मीठ सुद्धा ॲड केलेलं आहे। आता मी कुकरचं झाकण लावून घेते आणि गॅसवर आपला जो कुकर आहे तो ठेवून देते। तुम्ही बघू शकता, मी गॅसवर कुकर ठेवून दिलेला आहे। आता आपण करूया नेक्स्ट प्रोसेस। तर त्यासाठी गॅसवर सर्वात आधी मी कढई ठेवली। कढईमध्ये मी सरसो आणि म्हणजे साधं तेल राहते ते 2 मिक्स करून मी इथे 2 माप तेल टाकलेलं आहे। तर बघू शकता मंडळी, सर्वात आधी आपल्याला टाकायची आहे मोहरी, जे की खूप इम्पॉर्टंट आहे या रेसिपीमध्ये, कारण की खूप छान अशी मोहरीनी चव येते। त्यानंतर 1 चम्मच मी इथे जिरंसुद्धा टाकलेलं आहे। सोबतच आपल्याला लसण आणि अद्रकची पेस्ट टाकायची आहे। मी लसण आणि अद्रकची पेस्ट आधीच करून ठेवलेली होती आणि आता या ठिकाणी टाकलेली आहे। तर तुम्ही बघू शकता, असं छान होऊ द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे कढीपत्ता। कढीपत्त्याने पण खूप छान अशी चव येते, बिलकुल स्किप करू नका कढीपत्ता टाकायला। आणि हो मंडळी, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून द्या बरं, कारण की मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ घेऊन येत असते। तर बघा मंडळी, थोडासा लसण लालसर झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहे कांदे। तर तुम्ही बघू शकता, कांदे आपण असे लंब्या आकारात कापून घेतलेले आहे। तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे कापा आणि कांद्याला जे आहे जास्त होऊ द्यायचं नाही आहे, कारण की जेव्हा आपण वरण म्हणजे सांबार खातो त्यावेळेस खूप छान अशी कांद्याची टेस्ट येते। तर बघा, सोबतच मी इथे 2 हिरवी मिरची सुद्धा टाकलेली आहे। तर आपल्याला हे छान असं होऊ द्यायचं आहे। कांद्याला जास्त लालसर होऊ नका देऊ मंडळी, कारण की खूप छान टेस्ट येते सांबारमध्ये। तर बघा, आता आपण याच ठिकाणी टमाटर सुद्धा टाकत आहे। मी इथे 2 मोठ्या आकाराचे टमाटर घेतले आणि ते थोडेसे मोठ्या मोठ्या आकारात कापून घेतलेले आहे। तर बघू शकता, इथेच मी मीठ सुद्धा ॲड केलेलं आहे। आपण वरणमध्ये मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे मी ते थोडंसंच मीठ ॲड केलेलं आहे, कारण की लवकर आपलं टमाटर झालं पाहिजे त्यामुळे। तर बघा, इथे मी सांबार मसाला वापरलेला आहे मंडळी। तुमच्याकडे जर सांबार मसाला नसेल तर तुम्ही धनिया किंवा आपलं अद्रकाचं पावडर हे सुद्धा यूज करू शकता, किंवा आमचूर पावडर हे सुद्धा यूज करू शकता। तर त्यानंतर ब्लॅक पेपर टाकलेलं आहे, मिरईचं पावडर टाकलेलं आहे थोडंसं, आणि त्यानंतर सोबतच हिंग टाकलेलं आहे। खूप छान अशी टेस्ट येते, बिलकुल विसरू नका हिंग टाकायला। त्यानंतर इथे लाल तिखट टाकलेलं आहे, थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि सोबतच थोडीशी हळद टाकलेली आहे। तर तुम्ही बघू शकता मंडळी, खूप साधे आणि सोपे मसाले वापरलेले आहे मी इथे। तर तुमच्याकडे सांबार मसाला नसेल तर तुम्ही काय करायचं आहे ना, आपलं धनिया घ्यायचा आणि थोडीशी कस्तुरी मेथी घ्यायची आणि थोडंसं अद्रकाचं पावडर घ्यायचं, जे आपण सुंठ म्हणतो ते घ्यायचं, आणि थोडंसं आमचूर पावडर, ते सगळं बारीक करून तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। तर बघा, आपले मसाले झाल्यानंतर आपण इथे टाकलेला आहे 1 शेवग्याची शेंग मोठी आणि सोबतच एक गाजर टाकलेला आहे आणि 1 शेवग्याची शेंग। तर बघा, इथे 2 मी फुलाच्या मिरच्या ॲड करत आहे आणि त्यानंतर छान असं मिक्स करून घ्या। तर बघू शकता मंडळी, बिलकुल आपला मसाला तयार झालेला आहे। तुम्ही बिलकुल विसरू नका हे सगळे मसाले टाकायला। तर त्यानंतर मंडळी, आपण इथे टाकत आहे चिंचेचं पाणी, जे की या सांबारामध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण की तुम्ही जर चिंचेचं पाणी टाकणार नाही तर छान टेस्ट येणार नाही।
आणि छानसुद्धा लागणार नाही. त्यामुळे तुम्हाला चिंचेचं पाणी टाकायचंच आहे. स्किप न करता तुम्हाला चिंचेचं पाणी टाकायचं आहे. तर बघा मंडळी, आपण बिलकुलही या भाज्या कुकरमध्ये शिजवलेल्या नाही आहे. जर तुम्ही कुकरमध्ये शिजवणार तर त्या जास्त शिजणार आणि सांबारामध्ये पूर्ण अशा मिक्स होणार आणि सांबार पूर्ण घट्ट होणार. त्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवायचं आहे आणि शिजू द्यायचं आहे. बघा इथे आपला तो मसाला होईपर्यंत आपली डाळसुद्धा शिजलेली आहे. आता डाळीला आपल्याला पूर्णपणे असं मॅश करायचं नाही आहे. आपण रेस्टॉरंट स्टाईल मस्त असा सांबार बनवत आहे. त्यामुळे आपल्याला थोडंसं हलक्या हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडीशी डाळसुद्धा राहिली पाहिजे आणि थोडंसं वरण म्हणजे असं वरण दिसलं पाहिजे. तर तुम्ही बघू शकता मंडळी, या ठिकाणी किती छान असं आपलं म्हणजे आपण शिजवायला ठेवलेले आहे भाज्या टाकून, तर ते किती मस्त असं दिसत आहे आणि शिजतसुद्धा आहे. तर शिजलेलं नाही आहे मंडळी. अजून मी झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं याला ठेवणार आणि त्यानंतर आपण यात वरण ॲड करू. तर तुम्हीसुद्धा या प्रकारे नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करा तुम्ही ही रेसिपी कशी बनवली. तर बघा मंडळी, 2 ते 3 मिनटं शिजू दिलं आणि त्यानंतर मी आता इथे जे आपण वरण लावलेलं होतं कुकरमध्ये ते मी या ठिकाणी टाकून घेत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला मिक्स करायचं आहे वरणाला आणि तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आणि इतका सुंदर वास येतो या सांबारचा की काही विचारूच नका. कारण की आपण मसाले टाकलेले आहे आणि मसाल्यातून पूर्ण असा वास येतो. तर बघा मंडळी, वरण टाकल्यानंतर थोडंसं घट्ट झालं तर सांबार जो असतो तो पातळ असतो. त्यामुळे मी इथे पाणी ॲड करत आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने जितकं लागते तितकं पाणी ॲड करा. तर बघा इथे मी 5 ते 6 जणांसाठी सांबार बनवत आहे. त्यामुळे पूर्ण कढईभर मी सांबार बनवलेला आहे. तर तुम्ही बघू शकता मंडळी, खूप छान असा सांबार बनून तयार होतो आणि तुम्ही ना शेवग्याची जे शेंग आहे ते सुद्धा टाकायला विसरू नका. तर बघा आपल्याला आता या ठिकाणी मस्त अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. तर कोथिंबीर टाकल्यानंतर तर अजूनच जास्त टेस्ट वाढून जाते आणि खूप छान असा वाससुद्धा सुटतो आपल्या सांबारला. तर बघू शकता मंडळी, तर आता आपल्याला याला जास्त वेळ शिजवायचं नाही आहे. बस फक्त 10 ते 15 मिनिट शिजवायचं आहे आणि अशी एक उकळ काढून घ्यायची आहे. कारण की आपल्या भाज्या आधीच आपण शिजवून घेतलेल्या आहे थोडंसं पाणी टाकून. तर बघा मंडळी, या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे शिजून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं जे वरण आहे किंवा सांबार आहे तो पूर्णपणे बनून तयार आहे. आपण या सांबाराला डोशासोबत, इडलीसोबत, उत्तप्प्यासोबत कशासोबतसुद्धा खाऊ शकतो. तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतरच मला कमेंट करा. तर बघू शकता तुम्ही, पूर्ण आपला सांबार असा परफेक्ट बनलेला आहे आणि खूप छान असा कलरसुद्धा आलेला आहे. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि एक छोटंसं लाईकसुद्धा करून द्या. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आराम करा.